संगीताताई पाटील आगे बढ़ो। भंवर जब भी डूबेगा, सरदार जी, भंवर जब भी डूबेगा उभारा लेके मारेगा। भंवर जब भी डूबेगा उभारा देके मारेगा। सुनो ए मछलियों, वो तुमको चारा देकर मारेगा। और गलतफहमी है तुम्हारी, गलतफहमी है तुम्हारी कि अच्छे दिन भी आएंगे। बड़ा चालाक दुश्मन है, सहारा देके मारेगा। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विधानसभा निवडणूक 2024 महाविकास आघाडीच्या तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या अधिकृत उमेदवार माननीय श्री संगीताताई पाटील डक यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मित्रहो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय आणि मतदान का करायचं याचा विचार तुम्हाला आणि आम्हाला आज करायची वेळ आलेली आहे। अहो, ह्या सरकारनं, या महायुतीच्या सरकारनं निव्वळ तुमचं आणि आमचं वाटोळं करून टाकलंय। देशाचं आणि महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला आणि आम्हाला त्यांना धडा शिकवायचा आहे, तो मतदान रूपीने। कारण की मतदान हा तुमचा आणि आमचा अधिकार आहे। ह्या लोकशाहीने तुम्हाला आणि आम्हाला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे, कशामुळे दिलेला आहे हे तुम्हाला आणि आम्हाला माहित झालं पाहिजे। आमचं मतदान हे किती बहुमूल्य आहे की एका सामान्य माणसाला तुम्ही आणि आम्ही राजा बनवू शकतो ते लोकशाहीच्या मार्फत, आणि एका राजाला खाली आणू शकतो ते लोकशाहीच्या मार्फत। या महायुती सरकारनं तुमच्या आमच्या तरुणाच्या हाताचं बेरोजगार, आम्हाला बेरोजगार करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे मित्र। आणि काय केलंय, लाडकी बहीण योजना काढली आहे। माझ्या आई बहिणींना विचारतो, लाडकी बहीण योजना पैसे आलेत पण खरंच लाडकी बहीण योजना आमच्या अंगाला लागली का? एकीकडे दाजीला दुःख व्हायचं आणि एकीकडे बहिणीला हसवायचं। अरे दाजीच नाराज आहे तर बहिणीचं काय करायचं? हा, अहो इतकी महागाई वाढून ठेवली आहे या 2 महिन्यामध्ये की माणसाचा जीव हा मेटाकुळीस आलाय साहेब। तेलाचे भाव जर बघितले, ज्या दिवशीपासून लाडकी बहीण योजना मंजूर झाली, हप्त्यामध्ये पैसे पडले, त्याच्यानंतरच एक्झिट ड्युटी नावाने 20% तेलाचे भाव पडले, वाढले। 110 रुपये किलो तेलात, 110 रुपये किलोचं तेल आज 160 रुपये। गव्हाचे भाव, अन्नधान्याचे भाव, आणि एकीकडे शेतीमालाला भाव नाही। मित्र हो, या शासनाला धडा शिकण्याची वेळ येणाऱ्या 20 तारखेला तुम्हा आणि आम्हाला आलेले आहे। कारण की महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे। तुमचे आणि आमचे उद्योग हे गुजरात धार्जिन सरकारने महाराष्ट्राचे उद्योग 5,500 कोटीचे उद्योग हे गुजरातला पाठवण्याचं पाप ह्या लोकांनी केलेलं आहे। तुमच्या आणि आमच्या तोंडातला खास हिसकविण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे। म्हणून वेळेचा अभावामुळे मी जास्त वेळ घेत नसून फक्त तुम्हाला एवढी विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या संगीताताई पाटील डक यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा। कारण जाता जाता एवढंच म्हणतो की वतन सोने की चिड़िया है, वतन सोने की चिड़िया है मगर वो खाक कर देगा। वतन सोने की चिड़िया है मगर वो खाक कर देगा। ज़मीन हिंद के हर जर्रे को वो नापाक कर देगा। गुजारिश है मेरी आपसे, उससे हुकूमत छीन लो वरना लगा के आग नफरतों की वो सब कुछ राख कर देगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।